Hello everyone. Let us go through the text on page 27 of your textbook. Open page 27. This is a continuation from the previous video. So if you have forgotten, kindly watch the previous video first. मागच्या व्हिडिओतून याचं कंटिन्युएशन आहे, त्यामुळे विसरलं असलं तर मागचा व्हिडिओ बघा आधी. The periodic trend in the metallic character of elements is clearly understood from their position in the modern periodic table. एलिमेंट्सच्या मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये जी काय पिरियॉडिक ट्रेंड आहे ती त्यांच्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधल्या पोझिशनवरनं पटकन लक्षात येते. Let us first consider metallic character of elements belonging to the same group. त्याच ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स असतात त्यांच्या मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये कसं काय चेंज होतो किंवा काय ट्रेंड असते ते आधी बघू. While going down a group, a new shell gets added, resulting in an increase in the distance between the nucleus and the valence electrons. जेव्हा एखाद्या ग्रुपमध्ये आपण वरून खाली येतो तेव्हा प्रत्येक वेळेला एक नवीन शेल ॲड होत जाते. त्यामुळे न्यूक्लियस आणि शेवटची शेल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवाली शेल यांच्यातलं डिस्टन्स वाढत जातं एक एक शेल ॲड होत गेल्यामुळे. This results in lowering the effective nuclear charge and thereby lowering the attractive force of the valence electrons. तर असे ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स लांब लांब गेल्यामुळे त्यांच्यावरचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी होतो. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज न्यूक्लियसवरचा कमी होतो आणि त्यामुळे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सना अट्रॅक्ट करणारा जो फोर्स असतो तो सुद्धा कमी होतो. As a result of this, the tendency of the atom to lose electrons increases. तर त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवरचा फोर्स कमी झाल्यामुळे ॲटम्सची इलेक्ट्रॉन गमावण्याची टेंडन्सी वाढते. Also, the penultimate shell becomes the outermost shell on losing valence electrons. तसंच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स गमावल्यामुळे पेनल्टिमेट म्हणजे अल्टिमेटच्या अलीकडची म्हणजे शेवटून दुसरी शेल जी असते ती आता आउटरमोस्ट शेल बनते, कारण सगळ्यात शेवटच्या शेलमधले इलेक्ट्रॉन गमावलेले असतात त्यामुळे ती आउटरमोस्ट शेल बनते. द पेनल्टिमेट शेल इज अ कम्प्लीट ऑक्टेट आणि 30 शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे ती कम्प्लीट ऑक्टेट असते. Therefore, the resulting cation has a special stability. त्यामुळे अशा तऱ्हेने तयार झालेला जो कॅटायन असतो तो व्यवस्थित स्थिर असतो. इट हॅज गॉट अ स्पेशल स्टॅबिलिटी. ड्यू टू दिस द टेंडन्सी ऑफ द ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस फर्दर. ह्याच्यामुळे ॲटमची इलेक्ट्रॉन्स गमावण्याची टेंडन्सी अजून वाढते. कसं काय वाढते काय कळत नाही, नकोच होतं वाक्य इथे. The metallic character of an atom is its tendency to lose electrons. एखाद्या ॲटमचं मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन्स लूज करण्याची टेंडन्सी. तो ॲटम्स कसे इलेक्ट्रॉन लूज करतो, कसे इलेक्ट्रॉन गमावतो आहे त्याची प्रवृत्ती म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर असतं. Therefore, the following trend is observed. The metallic character of elements increases while going down the group. एखाद्या ग्रुपमध्ये वरून खाली जसं यावं तसं त्याचं मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं. लक्षात ठेवायचं, मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं याचाच अर्थ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत जातं. एखाद्या ग्रुपमध्ये जसं वरून खाली येणार आपण तसं त्याचं मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं. द मेटॅलिक कॅरेक्टर ज्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणतात ऑफ एन एलिमेंट
increases while going down the group. आता पिरियडमध्ये काय होतं ते बघू. while going from left to right within a period, the outermost shell remains the same. कुठल्याही एका पर्टिक्युलर पिरियडमध्ये नंबर ऑफ शेल्स सारखेच असतात, त्यामुळे आउटरमोस्ट शेलचा नंबर सेमच असतो. However, the positive charge on the nucleus goes on increasing while the atomic radius goes on decreasing, and thus the effective nuclear charge goes on increasing. However म्हणजे मात्र न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह चार्ज वाढत जातो, कारण ॲटॉमिक नंबर वाढत जातो, त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज वाढत जातो. आता ॲटॉमिक न्यूक्लियसवरचा चार्ज वाढल्यामुळे न्यूक्लियस जे असतं ते जास्त फोर्स अप्लाय करतं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवर, त्यामुळे ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे न्यूक्लियसवरचा चार्ज वाढतो, ॲटॉमिक रेडियस कमी होते, आणि त्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो असतो, परिणामी केंद्रीय प्रभार, तो डावीकडून उजवीकडे जावं तसा वाढत जातो. As a result of this, the tendency of atom to lose valence electrons decreases within a period from left to right. त्यामुळे जसं डावीकडून उजवीकडे जावं तसं एखाद्या ॲटमची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कमी कमी होत जाते. तसं ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द पिरियड, त्याची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कमी कमी होत जाते. The tendency of atom to lose valence electrons decreases within a period from left to right. To lose इलेक्ट्रॉन्सची इलेक्ट्रॉन गमावण्याची टेंडन्सी कमी होत जाते, म्हणजेच इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची टेंडन्सी वाढत जाते. The two factors, namely the increasing nuclear charge, decreasing atomic radius as we go from left to right within a period, are responsible for increasing the effective nuclear charge. तर त्यामुळे असं आपण लेफ्ट टू राईट जेव्हा जातो एखाद्या पिरियडमध्ये, तेव्हा त्याचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो, दोन कारणांमुळे. कारण एक म्हणजे ॲटॉमिक नंबर वाढत असतो, त्यामुळे न्यूक्लिअर चार्ज वाढत असतो, आणि जसं लेफ्ट टू राईट जावं तसं ॲटॉमिक रेडियस कमी होत असते, त्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढवायला दोन घटक कारणीभूत असतात. Therefore, the valence electrons are held with greater and greater attractive force. त्यामुळे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स जे असतात त्यांच्यावर अधिकाधिक आकर्षण बल प्रयुक्त केलं जातं. दिस इज कॉल्ड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ॲन ॲटम. यालाच एखाद्या ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं म्हणतात. Due to increasing electronegativity from left to right within a period, the ability of an atom to become anion by accepting outside electrons goes on increasing. तर अशी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत गेल्यामुळे, डावीकडून उजवीकडे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत गेल्यामुळे, म्हणजेच इलेक्ट्रॉन गमावण्याची टेंडन्सी कमी कमी झाल्यामुळे, त्या त्या ॲटमची ॲनायन बनण्याची, जे इलेक्ट्रॉन स्वीकारून ॲनायन बनण्याची प्रवृत्ती वाढत जाते. The tendency of an element to form anion or the electronegativity is the non-metallic character of an element. तर एखाद्या एलिमेंटची ॲनायन बनवण्याची टेंडन्सी किंवा त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजेच त्या एलिमेंटचं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असतं. We are moving from left to right in a period. The non-metallic character or electronegativity of an element increases within a period from left to right. म्हणजे जसं डावीकडून उजवीकडे जावं तसं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते याचाच अर्थ इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होत जाते, आणि पॉझिटिव्हिटी कमी होत जाते म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत जातं. म्हणजे जसजसं आपण डावीकडून उजवीकडे जावं तसं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं आणि मेटॅलिक कॅरेक्टर कमी कमी होत जातं.
यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये या. व्हॉट इज द कॉज ऑफ नॉन मॅटेलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स? हे आता आपण मागे पाहिलेलं आहे, लक्षात नसलं तर मी सांगतो. द टेंडन्सी ऑफ एन एलिमेंट टू फॉर्म निगेटिव्हली चार्ज anions इज द कॉज ऑफ नॉन मॅटेलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स. एखाद्या एलिमेंटची निगेटिव्हली चार्ज anion तयार करण्याची जी प्रवृत्ती असते, त्यामुळे त्या एलिमेंटला नॉन मॅटेलिक कॅरेक्टर येतं. तेच त्याचं कारण असतं. व्हॉट इज द एक्सपेक्टेड ट्रेंड in the variation of non-metallic character of elements from left to right in a period? एखाद्या पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जाताना नॉन मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये काय व्हेरिएशन अपेक्षित आहे? ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड, एखाद्या पिरियडमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, ॲटॉमिक नंबर वाढत जातो. द साईज ऑफ द ॲटम डिक्रीजेस, न्यूक्लियसनी जास्त फोर्स अप्लाय केल्यामुळे ॲटमचा साईज कमी कमी होत जातो. त्यामुळे दिस इन्क्रीजेस द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड देअर फॉर द नॉन मॅटेलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. त्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजेच नॉन मॅटेलिक कॅरेक्टर असतात. त्यामुळे नॉन मॅटेलिक कॅरेक्टर वाढत जातं ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट, जसं डावीकडून उजवीकडे जावं तसं. व्हॉट वुड बी द एक्सपेक्टेड ट्रेंड द व्हेरिएशन ऑफ नॉन मॅटेलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स डाऊन अ ग्रुप? एखाद्या ग्रुपमध्ये वरून खाली जाताना नॉन मॅटेलिक कॅरेक्टरमध्ये काय ट्रेंड असेल, म्हणजे काय व्हेरिएशन होईल त्याच्यात? ॲज वी मूव्ह डाऊन इन अ ग्रुप द ॲटॉमिक नंबर अँड द साईज ऑफ द ॲटम इन्क्रीजेस. जसं आपण एखाद्या ग्रुपमध्ये वरून खाली यावं तसं ॲटॉमिक नंबर आणि साईज ऑफ द ॲटम वाढतो. दिस डिक्रीजेस द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, तर त्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्याची कमी कमी होत जाते आणि त्यामुळे नॉन मॅटेलिक कॅरेक्टर त्याचा वाढत जातं. जरा चेक करून बघा बरं नीट. ऑलवेज रिमेंबरमध्ये या. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. वाईल गोईंग डाऊनवर्ड्स इन एनी ग्रुप द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एलिमेंट्स गोज ऑन इन्क्रीजिंग वाईल द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गोज ऑन डिक्रीजिंग. जसं एखाद्या ग्रुपमध्ये वरून खाली जावं तसं त्याची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजेच मॅटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गोज ऑन डिक्रीजिंग म्हणजेच नॉन मॅटॅलिक कॅरेक्टर कमी कमी होत जातं. तर एखाद्या ग्रुपमध्ये खाली येतोय, while going downwards in any group, the electropositivity of elements goes on increasing, while their electronegativity goes on decreasing. दुसरा मुद्दा लक्षात ठेवायचा तो असा आहे, while going from left to right in any period, the electronegativity of elements goes on increasing, while their electropositivity goes on decreasing. एखाद्या पिरियडमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते, म्हणजेच नॉन मॅटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी गोज ऑन डिक्रीजिंग म्हणजेच मॅटॅलिक कॅरेक्टर कमी कमी होत जातं. While going from left to right in any period, the electronegativity of elements goes on increasing, while their electropositivity goes on decreasing.
Larger the electropositivity or electronegativity of the element, higher the reactivity. एखाद्या एलिमेंटची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जेवढी जास्त असेल तेवढं ते एलिमेंट रिॲक्टिव्ह असतं, केमिकली ॲक्टिव्ह असतं. ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. आता हे पिरियॉडिक टेबल जे तयार केलं आहे त्याच्यामुळे सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज असलेले एलिमेंट्स एका ग्रुपमध्ये आले आहेत आणि त्या एका ग्रुपमध्ये होणाऱ्या सिमिलॅरिटी किंवा ग्रेडेशन म्हणजे हळूहळू होणारा बदल हा ग्रुप 17मध्ये सगळ्यात जास्त चांगला जाणवतो. ग्रुप 17लाच हॅलोजन फॅमिली असं म्हणतात. तर त्यामुळे हॅलोजन फॅमिलीमध्ये काय ग्रेडेशन दिसतंय ते त्यांनी विचारात घ्यायचा प्रयत्न केला आहे. पहिल्यांदा आपण हॅलोजन्स कुठले आहेत ते बघू. तर ही आहे हॅलोजन फॅमिली ग्रुप 17. सगळे ओळखता येतात का बघायचं. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, एस्टेटाईन, टेनेसाईन. सगळे यायला पाहिजेत असं नाही, पहिले 3-4 आले तरी चालतील. आता ह्याच्यात कसं ग्रेडेशन होतं आहे तो म्हणतोय बघा नीट. The group 17 contains the members of the halogen family. All of them have the general formula X2. त्यांचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो X2 असा आहे. Thus the molecular formulae are as follows. तर त्यामुळे त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले असे होतील. X2 असं, X म्हणजे त्या एलिमेंटची सिम्बॉल आहे, त्यामुळे X2 म्हणजे इथं फ्लोरीनचा होईल F2, क्लोरीनचा होईल Cl2. लाईकवाईज आयोडीन, एस्टेटाईन, टेनेसाईन. आता ही सिमिलॅरिटी दिसते म्हणजे की सगळ्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सारखेच आहेत. एका ग्रुपमध्ये असलेल्या सगळ्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सारखेच आहेत. अजून एक प्रॉपर्टी दाखवली त्यांनी. ग्रेडेशन इज ऑब्झर्व्ड इन देअर फिजिकल स्टेट डाऊन द ग्रुप. जसं जसं वरून खाली यावं तसे त्यांचे फिजिकल स्टेटमध्ये चेंज होत जातो. तस फ्लोरीन अँड क्लोरीन आर गॅसेस. हे दोन्ही गॅसेस आहेत. ब्रोमीन इज अ लिक्विड. while iodine, एस्टेटाईन अँड टेनेसाईन आर सॉलिड्स. असे त्यांच्यात बदल होत जातात. अजूनही 2-4 प्रॉपर्टीज आहेत त्या इथं सांगितलेल्या नाहीत त्यांनी, आपण बघू केव्हा तरी परत. दिस इज ऑल अबाउट दिस टॉपिक आय गेस. इज अ ट्रिविया क्वेश्चन फॉर यू. विच इज द मोस्ट अबंडंट एलिमेंट द युनिवर्स. या युनिवर्समध्ये म्हणजे विश्वात, पृथ्वीवर नाही बरं का, विश्वात मोस्ट अबंडंट एलिमेंट कुठलं आहे. अबंडंट म्हणजे विपुल प्रमाणात आढळणारं. विपुल प्रमाणात आढळणारं, सर्वात जास्त आढळणारं मूलद्रव्य कुठलं आहे. फाइंड इट आउट. राईट द आन्सर इन द कॉमेंट. पहिला बरोबर सांगेल त्याला 1 खोड रबर बक्षीस. Thank you for your time, folks. See you in the next video. Bye.